प्रियानो, आज 2 सप्टेंबर 2020, लॉकडाऊनचा 162 दिवस आणि अनलॉकडाऊनचा 94 दिवस. आजच्या बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. हिअर दिस ऑल यू पीपल, लिसन टू द वर्ड ऑफ गॉड. माय माउथ विल स्पीक ऑफ वर्ड्स ऑफ विजडम अँड अटरन्स फ्रॉम माय हार्ट. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आजच्या बुधवारच्या बायबल स्टडी करत असताना प्रभू तुझ्या वचनाचा स्पर्श आणि प्रभू तुझे शिकवण आणि तुझं समजण तू आम्हाला सर्वांना लाभू दे. आणि प्रभू, सर्व काही मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी दुसरं पेत्रचं पत्र, त्याच्या दुसरा अध्याय, सेकंड लेटर ऑफ पीटर अँड सेकंड चॅप्टर, पूर्ण अध्याय घेणार आहोत. 2 भाग. पहिलं भाग वचन 1 ते 11. But there were also false prophets among the people, just as there were be false teachers among you. They were secretly introduced destructions, heresies, even denying the sovereign Lord who brought them, bringing swift destruction on themselves. And many will follow them shamefully ways and will bring the way of truth into dispute. In their greed, these teachers will exploit you with stories they have made up. Their condemnation has long been hanging over them, and their destruction has been sleeping. For if God did not spare angels when they sinned, but sent them to hell, putting them into the gloomy dungeon to be held judgment, if he did not spare the ancient world when he brought the flood on its ungodly people, but protected Noah, a preacher of righteousness, and 7 others, if he condemned the city of Sodom and Gomorrah by burning them to ashes, and made them an example of what is going to happen to the ungodly. And if he is rescued Lot, a righteous man who was distressed by the filthy lives of lawless man, of that unrighteous man living among them day after day, was tormented in his righteous soul by the lawless deeds he saw and heard. If this is so, then the Lord knows how to rescue godly men from the trials and to hold the uprighteous for the day of judgment, while continuing their punishment. This is especially true to those who follow the corrupt desires of the sinful nature and despite authority. Behold, the ignorant, arrogant, these people are not afraid to slander celestial beings. Yet even the angels, although they are stronger and more powerful, do not bring slanderous accusation against such being in the presence of the Lord. प्रियानो, या अध्यायामध्ये पेत्र एक कडू सत्य गोष्ट सांगत आहे. पीटर इन दिस लेटर इज शेअरिंग अ बिटर ट्रूथ. पेत्र बोलत आहे की सर्व पिढ्यांमध्ये खोटे शिक्षक आणि खोटे संदेश ते आहे. जसं पेत्र त्या काळामधलं त्या लोकांबद्दल बोलत आहे, खोटे शिक्षक आहे, तसं बोललं तसं जुन्या काळामध्ये आणि जुन्या करारामध्ये सुद्धा खोटे प्रबोधकांना आपला दिसतो. आणि ते लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या काहीतरी वाईट महत्त्वाकांक्षा किंवा स्वतःची प्रचिलता, सेल्फ गेन, सेल्फ डिझायर अँड पॉप्युलरिटीसाठी ते लोकांना देवापासून दूर घेऊन जातात, असं पेत्र बोलत आहे. ते बोलत आहे सर्व खोट्या गोष्टी लोकांसमोर ते सादर करतात आणि सर्व जे मन घडत किंवा मनाने घडलेली सगळी ते वार्ता लोकांना सांगतात. ऑल स्टोरी मेड अप बाय देम, दे शेअर इट टू द पीपल. आणि पेत्रच्या मनामध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्त.
प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाले की मी मार्ग, सत्य आणि जीवन, आणि या सत्यावर हे पेत्र प्रभूच्या जे सत्य आहे त्याच्यावर तो भार ठेवत आहे. आणि तो बोलतो देवामध्ये आणि देवाच्या वचनमध्येच फक्त सत्यता आपल्याला आढळते, सापडते आपल्याला. वी फाइंड द ट्रूथ ओनली इन गॉड अँड ओनली इन द वर्ड ऑफ गॉड. आणि सगळं ते खोट्या गोष्टी आहे, सर्व इट्स ऑल लाईज. प्रियानो, ते पुढे बोलत आहे की खोटे शिक्षक आणि खोटे संदेश हे लोक वाईट किंवा इव्हिल किंवा शर्मनाक असं गोष्ट लोकांसमोर ते सांगतात लोकांना, आणि ते लोकांना भ्रमित करतात. दे एस्ट्रे द पीपल फ्रॉम गॉड. आणि ते लोक हे सगळं करत असताना शेवटी त्यांना पण न्याय आहे, आणि खोट्या मार्गामध्ये चालणाऱ्या लोकांवर पण न्याय, देवाचा न्याय येणार आहे. आणि त्यांची देवाची शिक्षा आणि न्याय खोटे शिक्षकांना आणि खोटे मार्गामध्ये चालणाऱ्या लोकांना हे शिक्षा आणि न्याय प्रभूचा आहे. प्रियानो, पेत्र सांगत आहे, आणि जुन्या करारमध्ये उत्पत्ती याचं पुस्तक त्याच्या 6वा अध्याय याच्या 15व्या वचनमध्ये आपण बघतो की देवाच्या पुत्र म्हणजे हे देवदूतबद्दल ते सांगितलेलं आहे. आणि जे लोक देवाचे पुत्र यांनी माणसांच्या स्त्रियांबरोबर लग्न केलं आणि एक पाप केलं त्यांनी, आणि देवाने त्यांना दंडित केलं आणि त्यांना अग्नीमध्ये किंवा हेलमध्ये त्या लोकांना नरकामध्ये त्यांना टाकलेलं आहे, असं तो बोलत आहे. पुढे तो बोलतो आहे की देवाने जेव्हा जगामध्ये वाईट लोकांची वस्ती वाढलेली आहे, तेव्हा नोहाला त्याची पत्नी, त्याच्या 3 मुलं शेम, हॅम, जाफेत आणि तिघांच्या पत्न्या देवाने वाचवलेल्या आहे. परंतु जे वाईट कृती करणारे लोक होते त्यांचा सर्वांचा नाश केलेला आहे. नोहाने चांगला प्रचार केला, परंतु लोकांनी ते ऐकलं नाही, आणि ते फक्त त्याच्या परिवाराची संरक्षा देवाने केलेली आहे. पुढे पेत्र बोलत आहे की देवाने जुन्या करारामध्ये सदोम आणि गमोऱ्या यामध्ये वसणारे लोक वाईट होते, आणि त्या वाईट लोकांमध्ये लोट आणि त्याच्या परिवार, त्याची पत्नी आणि त्याची मुली तिथे राहत होत्या. असं ते लोक न्यायी लोक होते, ते लोक चांगले कृत्य करत होते, आणि खूप वाईटपणा ते वाढलेलं. आणि देवाने तिथे अग्नीचा वर्षाव केलेला आहे, आणि पूर्ण ते लोक आणि ते पूर्ण सदोम आणि गमोरा शहर ते पूर्ण ते जळून भस्म झालेलं आहे. आणि लोटची पत्नीने पण पाप केलं, तिने मागे वळून बघितलं, आणि ते एक मिठाची पिल्लर झालेली आहे, पिल्लर ऑफ सॉल्ट झालेली आहे, ती मरण पावलेली आहे, देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केलेलं आहे. आणि असं पेत्र बोलत आहे की मानवचे 2 प्रकारचे स्वभाव आहे, एक चांगलं आणि वाईट. सगळ्या मनुष्यांमध्ये, स्त्री असो की पुरुष असो किंवा ॲडल्ट असो किंवा लहान मूल असो, त्यांच्या सगळ्यांमध्ये वाईट आणि चांगले गुण आहे. आणि ते वाईट गुण कधीच बाहेर येऊ नये, त्याला कंट्रोलमध्ये ठेवावं, जेणेकरून चांगले कृत्य बाहेर यावे. आणि जेव्हा आपण चांगले कृत्य करतो तेव्हा ते आपण फिजिकल जे डिझायर्स आहे त्याला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, आणि आपल्या आत्मिक वृद्धी सगळ्यांची होतं, असं पेत्र बोलत आहे त्याच्या पत्रामध्ये. आणि जेव्हा आपण चांगले कृत्य म्हणजे पाप आणि करप्शन याला आपल्याला कंट्रोल करायची गरज आहे, आणि चांगले सुकृत्य आपल्याला देवाला करायचं आहे. आणि जेव्हा आपण देवाचे भय धरतो, आणि जुन्या करारामध्ये आपण बघतो की द फिअर ऑफ द लॉर्ड इज द बिगिनिंग ऑफ ऑल द नॉलेज. आणि देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे, असं पेत्र जुन्या करारामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावर तो भार ठेवत आहे. प्रियानो, आणि चांगले कृत्य करावं, देवाच्या मार्गामध्ये चालवावं, त्याच्यावर बाहेर ठेवत आहे पेत्र. प्रियानो, दुसरा भाग वचन 12 ते शेवटपर्यंत. But these people blaspheme in matters they do not understand. They are like brute beast creatures of instinct, born only to be caught and destroyed, and like a beast
they too will perish. They will be paid back with harm for harm they have not done. Are done. Their idea of pleasure is of corrodes in the broad daylight. They are blots and blemish, revealing their pleasures while they feast with you. With eyes full of adultery, they never stop sinning. They seduce the unstable. They are expert in greed and accused abroad. They are left straight way and wandered off to follow the way of Balaam, son of Beor, who loved the wages of wickedness. But he was rebuked for his wrongdoings by a donkey, a beast without speech, who spoke with a man's voice and restrained the prophet's madness. These men are springs without water and midst driven by a storm. The blackest, darkest is reserved for them, for their mouth is empty, boastful words and appealing to the lustful desires of sinful human nature. They entice people who are just escaping from those who live in error. They promise them the freedom while they themselves are even has mastered him. If they have escaped the corruption of the world by knowing the Lord and Savior Jesus Christ, and again and strain in this overcome they worse off to the end they were at the beginning. It would have been better for them not to have known the way of righteousness than to have known it and to turn their backs on the sacred command that was passed on to them. Of them, the proverbs are true. A dog returns to its vomit, and a sow that is washed goes back to her wallowing in the mud. पण या भागामध्ये पेत्र एक सॉलिड पॉईंट बोलत आहे की लोक जगाच्या मोहमायामधून बाहेर येत नाही आणि ते जगाच्या मोहमाया जे सर्व विनाशमध्ये ते घेऊन जात आहे आपल्याला आणि त्यामध्ये गुंतलेले आहे आणि लोक खात पीत आहे, स्वतःची तब्येतीला दुष्परिणाम त्यांच्यावर होतोय, त्यांच्या मनाची अशांतता येतं. हे सर्व खातपीत म्हणजे हद्दचे बाहेर जेवण करणं आणि दारू व्यसन करणं आणि हे सगळं तब्येतीवर वाईट परिणाम करत आहे आणि मनाची शांतीचा भंग होतोय हे पेत्र सांगत आहे. आणि दुसरं पाप ते ध्येयचं लस्ट आहे, लस्ट फॉर द फ्लॅश, ध्येयाची वासना आणि ॲडल्टरी ह्या विषयी ते सांगत आहे की दुसरं पाप ध्येयाची वासना आणि व्यभिचार. आणि प्रियानो, हे पाप करणं एक असं आहे की आपल्या ख्रिस्ती जीवनावर एक धब्बा आहे, अ ब्लॉट ऑन द ख्रिश्चियन लाईफ. आणि पेत्र जुना करारच्या तो उपमा देत आहे किंवा एक्झाम्पल देत आहे. तो सांगत आहे की जसं देवाला बली केलेलं जे अर्पण आहे, जनावराचं अर्पण आहे, ते असं जनावर शुद्ध असायला पाहिजे, कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये डाग किंवा डिफेक्ट नसायला पाहिजे, विदाउट ब्लॅमिश. आणि ते आपण असं ते दारूचं व्यसन करतो, व्यभिचार करतो आणि सर्व प्रकारचे आपण दुष्कृत्य करतो. हे आपण देवाला अर्पण करायचं, आपण ते अर्पण अनफिट अर्पण आहे, आपण ते देव कधी आपल्या स्वीकार करणार नाही आणि देव कधीच त्या अर्पणाला मान्यता देणार नाही, स्वीकार पण करणार नाही. असं आपलं जीवन आहे प्रियानो. म्हणून तो आपल्याला सावधता बाळगायला शिकवत आहे प्रियानो. आणि त्यांनी पेत्रनी जुन्या करारमध्ये गणना 22 ते 24 अध्याय 22 अध्याय ते 24 अध्यायमध्ये आपण बघतो. इथे बालक जे मोआबचा राजा होता, त्यांनी बालम संदेष्टाला बोलवलं आणि सांगितलं, बलाम तू इथे ये आणि इस्रायल लोकांना तू श्राप दे
ते लोक मिस्र देशमधून आलेले आहे आणि ते लोकनी छावणी किंवा तेव्हा टेंट माझ्या राज्या जवळ केलेलं आहे ते लोकांनी, आणि त्यांना तू श्राप दे. ते खूप त्यांच्याबरोबर देव आहे, ते लोक खूप स्ट्रॉंग लोक आहे, मी लढू शकत नाही म्हणून तू त्यांना श्राप दे. आणि पहिले ते बलाम रेडी झाला नाही, परंतु त्यांनी या राजानी आणि ते दुसऱ्या त्यांच्या जे प्रिन्स आहे ते लोकनी काहीतरी त्याला सोनं द्यायचं ते ब्राईब दिलेलं आहे, रिश्वत, सोना द्यायची रिश्वत दिलेली आहे. आणि तो त्यांच्या प्रिन्सला भेटायला त्याच्या स्वतःला गाढवाला घेऊन तो जात आहे. आणि जेव्हा गाढवाला देवाचा दूत तलवार घेऊन रस्त्यामध्ये उभेला दिसलं तर तो पुढे जात नाही, तो तिथे थांबून गेलं आणि दुसऱ्या मार्गामध्ये चालून गेलं. आणि बलामने 3दा त्याच्या गाढवाला मारला त्याला, आणि तो पुढे जात नव्हतं. आणि मग शेवटी देवाने त्या जनावरच्या मुखामध्ये शब्द टाकले आणि मनुष्यासारखा तो बोलला की मी काय वाईट केलेलं आहे, तुला देवदूत तलवार घेऊन समोर उभा आहे, तुला काही दिसत नाही. आणि देवाने त्याला सावध केलं की तू इस्रायल लोक माझे लोक आहे, त्यांच्या विरुद्ध तू श्राप देऊ नको, परंतु जे मी शब्द देत आहे तसं तू बलाक ते राजाला तू सांग. प्रियानो, पहिले तर जे लाच दिलेली आहे, रिश्वत दिलेली आहे, त्याच्यामध्ये मोहित झाला, परंतु देवाने त्याला वाचवलेलं आहे आणि त्यांनी वाईट कृत्य केलं नाही. तसं आपण आहोत. आपल्याला प्रभूच्या वचन सावध करत आहे तरी आपण त्या वाईट कार्यामध्ये किंवा पापमध्ये आपण फसतोय, परंतु पवित्र आत्मा आपल्याला, तुम्हाला आणि मला सावध त्या बाळगायला शिकवत आहे. बलामला देवदूतने वाचवलेला आहे आणि आजच्या काळामध्ये पवित्र आत्मा आपल्याला वाचवतोय. प्रियानो, आपल्याला फक्त लक्ष द्यायची गरज आहे, आपल्याला कान उघडे ठेवायची गरज आहे, जेणेकरून आपल्याला देवाची वाणी आपण ऐकू, जसं बलामने देवाच्या वाणी ऐकलेली आहे. प्रियानो, पुढे प्रियानो याच्या उदाहरण देऊन पेत्र सांगत आहे की आपल्या मंडळीमध्ये सुद्धा असे वाईट कृत्य करणारे लोक आहे. देर आर इविल पीपल. ते लोक चर्चच्या लोकांना परस्युएट करत आहे, सिड्यूस करत आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना नुकसान होईल, मंडळीला नुकसान होईल आणि देवाची शिक्षा त्यांनावर येईल असं कृत्य करण्यासाठी ते लोक दे आर सिड्युसिंग अँड दे आर परस्युएटिंग. त्यांना मनवत आहे आणि त्यांना काहीतरी चढवत आहे लोकांना वाईट कृत्य करण्यासाठी, देवाविरुद्ध कार्य करण्यासाठी. प्रियानो, लोकांना समजत नाही असं ते लोक परस्युएटिंग आणि सिड्युसिंग ते लोक भाषाचा उपयोग करत आहे. प्रियानो, आपल्याला या लोकांपासून सावध प्रभूच्या वचन करत आहे. हे पेत्र आपल्याला सावध करत आहे की आपल्याला असं लोकांपासून सावध बनायची गरज आहे. प्रियानो, पुढे पेत्र सांगत आहे की जे लोक असं खोटं बोलतात आणि देवाच्या विरुद्ध हे सगळं ते प्लॅनिंग वगैरे करतात, ते लोक एक वेल किंवा एक कुवा आहे किंवा एक झरणा आहे त्याच्यासारखे आहे, ज्याच्यामध्ये काय पाणी सापडत नाही. ते सुकून गेलेले वेल आहे किंवा ते कुवे आहे किंवा झरणे आहे, त्याच्यामध्ये काही पाणी सापडत नाही. आणि बायबल कॉमेंट्रीमध्ये एक दाखला दिलेला आहे, जे प्रवासी लोक म्हणजे वाळवंटमधून प्रवास करतात, द ट्रॅव्हलर्स हू आर ट्रॅव्हलिंग इन द डेझर्ट, आणि त्यांना प्रियानो ते लोकांना दिशा विचारतात की पाणी कुठे मिळेल, झरणा कुठे मिळेल, आणि ते असे वाईट लोक त्यांना सांगतात की असे पुढे जा आणि त्यांना पूर्ण डायरेक्शन देतात. आणि जेव्हा तिथे त्या जागेवर ते लोक पोचतात आणि ते लोकांना फक्त ते लोकांना कोरडी सँड, ड्राय सँड त्यांना सापडतात, त्यांना पाणी सापडत नाही. अशी परिस्थिती आपली होऊन जाईल. प्रियानो, आपण इकडचे पण नाही ना तिकडचे पण नाही असे राहून जाणार आहे. म्हणून पेत्र प्रभूच्या वचनद्वारे आपल्याला सावध करत आहे. प्रियानो, शेवटी तो प्रोव्हर्ब्स नीतिवचनमध्ये 26वा अध्याय आणि 11व्या वचनमध्ये सांगत आहे की वाईट कृत्य करणारे लोक एक कुत्र्यासारखे आहे. जसं कुत्रा
स्वतःची वॉमिटला किंवा उलटीकडे पडत तो चाटायला येतो, तसे वाईट कृत करणारे लोक आहे. दुसरा उदाहरण देतो की वाईट कृत करणारे लोक असे आहे जसं एक डुकरीन किंवा एक पिग, त्याला चांगल्या प्रकारे त्याला स्वच्छ केलं, त्याला क्लीन केलं, परंतु ती जाऊन त्या घाणच्या मडमध्ये किंवा गंदगीमध्ये ती लोळते, मडमध्ये किंवा गंदगीमध्ये ती लोळते, मातीमध्ये लोळते, किचनमध्ये ती लोळते, असं आपण आहोत. प्रियानो, पेत्र कुत्र्याचा आणि एक डुकरीचं उदाहरण देऊन आपल्याला सांगत आहे की आपल्याला देवाचं वचन वाचायची गरज आहे, आपल्याला प्रार्थनेमध्ये राहायची गरज आहे आणि आपल्याला एक विश्वासू शिष्य होण्याची आपल्याला जबाबदारी आहे. जेणेकरून कोण पण आपल्याला खोटे गोष्ट शिकवेल, देवाच्या मार्गामधून आपल्याला भटकून जायची गोष्ट करणार, तर आपण फसणार नाही. कारण प्रियानो, प्रभूचे वचन सांगत आहे की आपल्या देवाचा न्याय आपल्यावर येईल, देवाची शिक्षा आपल्यावर येईल. प्रभू शेवटच्या काळामध्ये, खास करून या कोविड-19च्या या महामारीमध्ये प्रभूच्या वचनाद्वारे आपल्याला सावध करत आहे प्रियानो. आणि आपण सावध होऊ, प्रभूचे वचन वाचू, प्रार्थनेमध्ये राहू, प्रभूच्या भयामध्ये चालू, प्रभूची वाणी ऐकू, जेणेकरून आपल्याला आणि आपल्या परिवाराला आणि आपल्या मंडळीला आशीर्वाद प्रभू देईल. प्रभू करू का आजचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असू दे. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, आम्ही आजच्या बुधवारची बायबल स्टडीसाठी आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू पेत्रद्वारे चांगले असे प्रभू आम्हाला असे वचन आलेले आहे, स्ट्रॉंग वचन आलेले आहे की प्रभू आम्ही तुझे वचन स्वतः वाचावे, स्वतः समजावे, प्रार्थनामध्ये राहावे, चांगले शिष्य बनावे. कारण प्रभू या जगामध्ये खूप खोटे शिक्षक आहे, खोटे लोक आहे, जे लोक देवापासून, तुझ्यापासून आणि येशू ख्रिस्तापासून आम्हाला दूर घेऊन जाणार आहे. आणि प्रभू हे गोष्ट घडणारच आहे असं तुझ्या वचन प्रगटीकरणमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून प्रभू आजपासूनच प्रभू आम्ही सावध राहू, तुझा मार्गामध्ये चालू, आणि प्रभू तुझा न्याय किंवा दंड किंवा शिक्षा आम्हाला नको, परंतु प्रभू तुझी कृपा आणि तुझा प्रेम आणि तुझा आशीर्वाद आम्हाला हवा आहे प्रभू. आणि तुझ्या कृपेमध्ये आणि तुझ्या आशीर्वादामध्ये आम्हाला सर्वांना ठेव अशी विनंती करतो प्रभू. जे सावधता पेत्रच्या पत्रामधून प्रभू आज तू आम्हाला दिले, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो प्रभू. तुझे आशीर्वाद सर्वांवर असू दे. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पण आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमचे अपराध तो मला क्षमा कर. आम्हाला परीक्षित आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझी आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.